उतरलो. मंगेशची सुंदर अशी बारी आणि थँक्स टू संदीप थेंग, त्याच्या बॅटने आज परत दोघांनी कमाल केला आम्ही. आणि ही मॅन ऑफ द मॅच या 5 नंबरसाठी. धन्यवाद सागर. मी आता मेडल बुलढाणा चॅम्प संघाला देण्यासाठी बुलढाणा चॅम्प संघाचे कप्तान डॉक्टर संदीप वरते सरांना विनंती करतो, त्यांनी एकेकाचं नाव घ्यावे. सर्वप्रथम व्हाईस कॅप्टन डॉक्टर किशोर राजपूत. सीनियर प्लेयर डॉक्टर योगेश शिवाळे सर. डॉक्टर सोलोमन गुर्जर सर. बेस्ट प्लेयर डॉक्टर विष्णू गाडेकर सर. डॉक्टर अमोल. आजचे आमचे सगळ्यात चांगले बॉलर आणि सगळ्यात चांगले बॅट्समन डॉक्टर अनु पिंगळे. डॉक्टर अभिजीत. अभी किसका नंबर आएगा? डॉक्टर आशीष सावळे. डॉक्टर ऋषिकेश भोंडे. सगळ्यात यंगेस्ट प्लेयर आमचे डॉक्टर ललित राठोड. आणि सेकंड यंगेस्ट प्लेयर कोण राहिलंय? जय जुमाळकर. अभी सबसे यंगेस्ट ओवर कौन बचा है? मेरा ही नंबर. चलो थँक्यू सर. 2 प्लेयर अब्सेंट आहेत. एक जॉईंट फोटो CMA टायगर आणि बुलढाणा चॅम्प संघाचा. हॅलो. यावेळी देखील चांगला फटका सजवलाय डॉक्टर प्रतीक यांच्या बॅटमधून. 2 धावा या 2 धावेसोबत 6 धावा धावलकावरती 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 सेमीफायनलिस्ट संघ आपल्याला मिळालेत. या चौथ्या क्वार्टर फायनल सामन्यातून एक चौथा सेमीफायनलिस्ट संघ देखील मिळणार आहे. 6 धावा. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून करत असताना पुश केलाय चेंडूला.
एकच धाव या चेंडूवरती. एका धावेने या एका धावेसोबत शतक देखील पूर्ण होईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या असेल 7 धावा. टायटन्स खामगाव टायटन्सचा संघ बुलढाणा वॉरियर्स वर्सेस खामगाव टायटन्स यांच्यामधील हा क्वार्टर फायनलचा सामना. नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. दोन्ही संघ लीग मॅचेस मध्ये चांगलेच खेळले, त्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेत. सीएमए हिरोज सीएमए टायगर हा संघ देखील सेमीफायनलिस्ट ठरलाय. उद्या देखील ते इन ऍक्शन असतील. हा सामना देखील महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पहिला चेंडू थोडा उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट चेंडू घोषित करत असताना या अतिरिक्त एका धावेसोबत डॉक्टर राहुल कराडे सर आलेत गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल होता, जसं पाहिजे तसं टायमिंग झालं नाहीये. एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. या एका धावेने 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मागचा सामना देखील रोमांचक राहिला. त्या सामन्यामध्ये सीएमए टायगर या संघाने विजय मिळवत सेमीफायनल मध्ये आपली जागा बनवली. हा सामना देखील चुरशीचा राहणार आहे. मॅशांच्या बॅट मधून हा फटका सतत असताना चेंडूला पाठवलंय. यावेळी चेंडू घेईल स्क्वेअर लेग सीमारेषेची भेट आलाय. मॅशांच्या बॅट मधून हा चौकार. पहिला चौकार खेचत असताना डॉक्टर मॅश 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सरळ बॅटने मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने 14 धावा धावफलकावरती. ही जोडी महत्वाची आहे खामगाव टायटन्स संघाला. लीग मॅचेस मध्ये आपण बघितलं यावेळी देखील लिडिंग एज चेंडू मध्ये काही क्षणासाठी देखील होता, परंतु नो मॅच लाईन मध्ये हा चेंडू जाऊन पडलाय. एकच धाव. एकेरी दुहेरी धाव्याने धावफलक हलत ठेवतायत. अँकरची भूमिका निभावत असताना डॉक्टर प्रतीक. लीग मॅचेस मध्ये अशा प्रकारे त्यांच्याकडून फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी देखील सरळ बॅटने चेंडूला पाठवलंय, परंतु शॉर्ट मिड विकेटवर चांगला झेल पकडत संपवलाय डॉक्टर मॅश यांचा खेळ. सुंदर असा झेल घेत असताना शॉर्ट मिड विकेट दिशेमध्ये झेल संपन्न केलाय. डॉक्टर अथर यांचा चांगला झेल पाहायला मिळाला. झेल संपन्न करत असताना आता खामगाव टायटन्स कडून नवीन बॅटर आता बॅटिंग साठी आलेत. पहिलाच बॉल सरळ बॅटने कडून काढत असताना खातं उघडलं गेलंय. धावफलकावरती धावा असतील 15. एक गडी गमावून धावफलकावरती 16 धावा असतील.
डॉक्टर उमर आलेत. डॉक्टर उमर 16 धावा धावफलकावरती. डॉक्टर आशिष यांचा पहिला चेंडू, सुंदर चेंडू पेश करत असताना डॉक्टर आशिषमुळे संघाचे कर्णधार देखील आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपला एक 12 मॅन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये स्थिरावलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत. नो मॅच लाईन मध्ये हा चेंडू जाऊन पडलाय. या 2 धावेने धावसंख्या 18 धावा. पुन्हा एकदा कट करत असताना चेंडूला पाठवलंय गली क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने 19 धावा. क्वार्टर फायनलचा चौथा सामना. हे देखील खूप चांगला फटका, दर्शनीय फटकेबाजी. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेने धावसंख्या 20 धावा. तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. संत गतीने धावा येत आहेत, परंतु चांगली गोलंदाजी दाजी करतायत इकॉनॉमिकल. यावेळी देखील रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरतायत. 20 धावा धावफलकावरती. 20 ला 1. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडू टाकत असताना त्या निर्धाव चेंडू सोबत षटक देखील समाप्त होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 20 धावा. 1 गडी गमावून खामगाव टायटन्स. संत गतीने धावा आल्या आहेत या पॉवर प्लेच्या 3 षटकामध्ये. आता बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतायत. पॉवर प्लेच्या 3 षटकामध्ये खोऱ्याने धावा काढण्याचा प्रयत्न देखील असतो, परंतु थोड्या संत गतीने आता धावा येत असताना बघूया. आता या चौथ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर. डॉक्टर राहुल कराडे सर आले तर आता गोलंदाजी मार्क वरती. 20 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल मागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देते फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव सहजरित्या. या एका धावेने 21 धावा. 21 ला 1. या देखील चांगला चेंडू. यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. सम्मान देत असताना या चेंडूला. 21 ला 1. यावेळी देखील सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीची मागणी करत होते डॉक्टर उमर, नाकारले तिथे डॉक्टर प्रतीक यांनी. चांगला कॉल. 22 धावा. 22 ला 1. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी देखील थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना या अतिरिक्त एका धावेसोबत 23 धावा. 23 ला 1. क्वार्टर फायनल नंबर 4. खामगाव टायटन्स वर्सेस बुलढाणा वॉरियर्स. यावेळी देखील सरळ बॅटने हा चेंडू टोललाय. चेंडू गेलाय
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देते. निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा. 25ला 1 खामगाव टायटन्स. हे देखील बॅकफुटला जावत पंच करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येत आहे. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या 26. 26ला 1 3.5 चेंडूचा खेळ झालाय. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. यावेळी डाऊन द ग्राउंड हा पटका सतत असताना चेंडूला पाठवलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. या एका धावेसोबत षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 27 धावा. 27ला 1 खामगाव टायटन्स. आणि डॉक्टर उमर हे रिटायर आउट झालेत आणि एक बॉल काउंट केल्या जाईल. पुढची ओव्हर 5च चेंडूची असेल. कृपया याची दोन्ही संघांची नोंद घ्यायची असेल. डॉक्टर उमर हे रिटायर आउट झालेत त्या कारणाने. 27 धावा. 1 गडी गमावून 4.1 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर डॉक्टर उबेद यांनी काल देखील खूप सुंदर फलंदाजी केली होती. मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः षटकार खेचत आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला होता. ते जाता डॉक्टर उबेद बॅटिंगसाठी. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकत असताना डॉट बॉल सोबत सुरुवात केली. डॉक्टर विजय निकाले सर यांनी यावेळी देखील बॅकफुटला जात कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट कव्हर मध्ये एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा. यावेळी देखील या चेंडूला पाठवलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव. 29ला 2. यावेळी देखील स्टंपिंगची अपील करत असताना नकारतायत पंच. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. गोलंदाज डॉक्टर विजय यांच्या माध्यमातून आतापर्यंत 2च धावा खर्च केल्याय. 29ला 2. 4.5 चेंडूचा खेळ देखील संपलाय. कसून गोलंदाजी, तिखट गोलंदाजी पाहायला मिळते बुलढाणा वॉरियर्स संघाकडून. यावेळी देखील चांगला चेंडू. मागच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे बाईकच्या स्वरूपात प्राप्त होताना. यासोबतच 5 षटकाचा खेळ संपलाय. 30 धावात 2 गडी गमावून खामगाव टायटन्स संघ आता हात खोलावे लागतील खामगाव टायटन्स संघाला देखील. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे.
डॉक्टर गजेंद्र निकम सर आलेत आता नवीन गोलंदाज ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, हा चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर उबेद खान यांच्या स्टाईलने षटकार. 36 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आल्या बरोबर षटकार खेचत असताना डॉक्टर उबेद खान. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. निश्चितच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. डॉक्टर निकाळे सर यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील वाढलाय. बीडीपीएल 10 च्या माध्यमातून 37 ला 2. पुन्हा एकदा चांगला फटका. तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना आणि अशाच प्रकारची फलंदाजी करतायत डॉक्टर प्रतीक. प्रत्येक सामन्यामध्ये पाहत आलोय आपण. स्ट्राईक रोटेट देखील ते करत असतात कंटिन्यू. नंतर शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडतात. त्यामधोमध स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू पाठवत असताना डॉक्टर उबेद खान यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. 42 धावा या षटकामध्ये हल्ला चढवला गेलाय. आतापर्यंत 12 धावा वसूल करत असताना डॉक्टर उबेद यांच्या बॅटमधून अजून एक धमाका. 42 ला 2. या ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक देखील राहील. फुल टॉस बॉल या चेंडूला पाठवलंय. रनआउटची देखील चान्स इथे क्रिएट झाला होता. डॉट बॉल आलाय. 42 ला 2. 5.5 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकात कमबॅक केलंय टायटन्स खामगाव संघाने देखील. अशाच प्रकारच्या 1-2 ओव्हर त्यांनी जर 1-2 ओव्हर मध्ये जर धावा वसूल केल्या तर एक मोठ्या धावसंख्येवर ते देखील पोहोचू शकतात. हे देखील हलक्या हाताने कट केलाय. गली क्षेत्रामध्ये एक धाव. यासोबतच षटक समाप्तीची घोषणा. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. आणि ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानात. आता बघूया येणाऱ्या 6 षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत. बीडीपीएलच्या सर्व टीमला व सर्व खेळाडूंना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. सेव्ह हार्ट, प्ले स्मार्ट, लेट्स युनायटेड. धन्यवाद.
रिसेप्शन येथे आमची टीम त्वरित मार्गदर्शन, नोंदणी आणि अपॉइंटमेंटची सुविधा देते. हेल्प सेंटरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आणि मदत मिळते. च्या चेकअप रूममध्ये रुग्णांची तपासणी बारकाईने आणि काळजीपूर्वक केली जाते. आपत्कालीन उपचारासाठी आमची प्लास्टर आणि इमर्जन्सी रूम सदैव तत्पर. अचूक तपासणीसाठी अत्याधुनिक एक्स-रे सुविधा. रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र फिमेल जनरल वॉर्ड आणि मेल जनरल वॉर्ड, स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित. गंभीर रुग्णांसाठी अत्यंत दक्षतेने चालणारा आयसीयू विभाग सदैव सज्ज. जास्त आराम आणि त्रासण्यासाठी आमच्या स्पेशल रूम्स आरामदायी आणि पूर्ण सोयीचे. जलद पुनर्वसनासाठी तज्ञ फिजिओथेरपी विभाग. लहान शस्त्रक्रियांसाठी बायगा ओटी आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सुरक्षित, आधुनिक मेजर ओटी कार्यरत. याशिवाय अचूक तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब आणि सुरक्षित ब्लड स्टोरेज युनिट. शिंदे मी डेंटल सर्जन आहे आणि या मेहकर शहरामध्ये 11/11/91 पासून मी प्रॅक्टिस करतो. 2024 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. और ये उबेद का बहुत ही अच्छा स्ट्रोक, यहाँ पर गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर. अंपायर का इशारा देखना है. 4 रन के लिए गेंद जाती हुई. बहुत ही अच्छा स्ट्रोक यहाँ पर. उबीद खान, या बहुत ही करारा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ उबेद खान के बल्ले से 4 रन के लिए जाता हुआ. डॉक्टर विजय निकाले यहाँ पर गेंदबाज बुल्डाना वॉरियर्स के, काफी अच्छे गेंदबाज. अगली गेंद सामना करेंगे उबेद, और ये घुमाने की कोशिश, आउटर एज लगा और वहां पर गली के क्षेत्र में डॉक्टर वहां पर फील्डर मौजूद और इसी बीच 1 रन चुराने में कामयाब. प्रतीक वराड़े सामना करेंगे. और ये फुल टॉस का पूरा फायदा उठाते हुए गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक यहाँ पर डॉक्टर प्रतीक वराड़े का. विजय निकाले यहाँ पर काफी महंगे साबित होते हुए बुल्ढाना वॉरियर्स की ओर से 2 चौके लगाने में यहाँ पर कामयाब खामगांव टाइटंस की ओर से प्रतीक वराड़े और उबेद. अगली गेंद विजय निकाले, और ये घुमा दिया शॉट, गेंद हवा में. और यहाँ पर आसान सा कैच, यहाँ पर ऋषि यहाँ पर फील्डर, और काफी अच्छा कैच यहाँ पर प्रतीक वराड़े को यहाँ पर वापस जाना होगा. और एक आसान सा कैच, यहाँ पर कोई गलती नहीं की यहाँ पर फील्डर ने, और यहाँ पर रन आउट, ये कैच आउट होते हुए प्रतीक वराड़े पेवेलियन में वापस. और अगले बल्लेबाज आरके रविशंकर जादव, हमारे दोस्त, सबके चहीते बल्लेबाज गेंदबाज, और अपने हमारे दूसरे दोस्त गजू निकम को वो हाय हेलो करते हुए, दोनों दोस्त अलग अलग टीम में खेलते हुए. और इसी बीच अगली गेंद विजय निकालेगी, सामना करेंगे आरके, और मैच उनके लिए वहां पर रनर के रूप में आता हुआ. पहली गेंद, और ये ऑफ स्टंप के काफी बाहर निकलती हुई गेंद. वाइट बॉल का इशारा अंपायर का. अतिरिक्त रन
का इजाफा, अतिरिक्त गेंद का इजाफा खामगांव टाइटंस की टीम को। आरके आपको बता दें यहाँ पर एंकल इंजरी से जूझ रहे हैं इस टूर्नामेंट से के शुरुआती दौर से, लेकिन इंजर्ड होने के बावजूद यहाँ पर अच्छी क्रिकेट उनके द्वारा। और ये कट कर दिया है स्क्वायर के क्षेत्र में, वहां पर फील्डर मौजूद, और एक रन इसी बीच चुरा लिया है आरके और उबैद ने। और काफी यहाँ पर डेडिकेशन डॉक्टर रविशंकर जाधव का अपने टीम के लिए। इसी बीच अगली गेंद निकालेगी और ये उबैद ने लगा दिया है शॉट, यहाँ पर बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई 4 रन के लिए। ये धुआंधार बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर उबैद द्वारा। 7 ओवर की समाप्ति पर 58 रन 3 विकेट के नुकसान पर, लगभग 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन बना रहे हैं। और ये लगभग थोड़ा सा बांध के रखा है बुल्डाना वॉरियर्स ने। हालांकि 3 विकेट यहां पर गिर चुके हैं। वहां पर आरके के लिए कुछ यहाँ पर आपको हम बता रहे थे कि आरके यहाँ पर इंजर्ड थे शुरुआती दौर से। इस टूर्नामेंट के रनर लेकर इन्होंने ये पूरा टूर्नामेंट यहाँ पर खेला। काफ़ी अच्छी बल्लेबाजी की, काफ़ी अच्छी गेंदबाजी की, और बैक टू बैक तीनों मैचेस जीत के इस क्वार्टर फाइनल में उनका प्रवेश। और इसी बीच अगले गेंदबाज राहुल कराड़े, और ये घुमा दिया शॉट आरके ने। वहां पर फील्डर मौजूद, 1 रन पूरा करेंगे। काफी अच्छी बल्लेबाजी यहां पर होती हुई। और बढ़ता हुआ स्कोर 59 रन 3 विकेट के नुकसान पर। प्रतीक राहुल कराड़े गेंदबाज सामना करेंगे उबैद। और ये घुमाने की कोशिश, उबैद पूरी तरह से चूक गए और यहां पर पूरी तरह से बीट हो गए। काफी अच्छी गेंद, और ये डॉट बॉल आता हुआ इसी बीच अगली गेंद। बहुत ही अच्छी यॉर्कर लाइन गेंद, हल्के से खेल दिया है उसे लॉन्ग ऑन के क्षेत्र में। वहां पर फील्डर मौजूद, 1 रन चुरा लेंगे। और पूरी तरह से बांध के रखा इस ओवर में डॉक्टर राहुल कराड़े ने। काफी अच्छे गेंदबाज बुल्डाना वॉरियर्स के। और आरके का ये बहुत ही अच्छा ऑफसाइड की क्षेत्र में गया, और उतनी अच्छी फील्डिंग वहां पर गजेंद्र निकम की। गजेंद्र निकम के द्वारा बहुत ही अच्छी फील्डिंग, अपने टीम के लिए 3 रन बचाए। चुस्तीले फुर्तीले फील्डर, मैराथन रनर। अगली गेंद, और ये घुमाने की कोशिश, वहां पर गेंद लेग स्टंप के काफी बाहर, और अंपायर का इशारा वाइड बॉल। गजेंद्र निकम जो कि क्रिकेटर, सिंगर, मैराथन रनर, बर्ड लवर, कितने उनके सामने विशेषण लगाए जाए उतने कम। मल्टीटास्कर। अगली गेंद, और ये घुमा दिया शॉट, वहां पर बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन।
और ये दूसरे रन के लिए दौड़ते हुए और ये अपने आप को यहाँ पर रोक दिया उन्होंने और ये ओवर थ्रो के रूप में गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई 2 रन पूरे और ये फिर से एक बार उन्होंने अपने पैर से ढकेला और ओवर थ्रो के रूप में 4 रन और ये टोटल इस ओवर में 6 रन 6 रन आए इस ओवर में। इस बॉल पे 6 रन आए, 2 रन दौड़ के और बाद में एक चौका ओवर थ्रो का। दो रन दौड़ के लिए और ओवर थ्रो का 4 रन, ऐसा इस गेंद पे 6 रन आए टोटल और उबेद ने लगभग अपनी विकेट थ्रो कर दी थी। यहाँ पे अच्छा कलेक्शन नहीं वहां पर डॉक्टर आशीष मुळे द्वारा, वहां पर थ्रो शायद गलत और अगली गेंद। और ये अच्छी वापसी इस गेंद पर और ये डॉट गेंद निकालने में कामयाब और एक अच्छा मौका यहाँ पर फिसलता हुआ उबेद की विकेट लेने का रनआउट के रूप में, जो कि धुआंधार बल्लेबाजी कर रहे खामगांव टाइटंस की ओर से, लेकिन ये मौका यहाँ पर छिटकता हुआ बुल्ढाना वॉरियर्स की टीम का। अगले गेंदबाज आशीष मुळे ने भरोसा जताया अपने प्रमुख गेंदबाज डॉक्टर गजेंद्र निकम के ऊपर। यहाँ पर स्कोर पहुंचा है 68 रन 3 विकेट के नुकसान पर, 68 रन 3 विकेट के नुकसान पर। और 9वां ओवर और ये बहुत ही अच्छा स्ट्रोक, वहां पर अच्छी फील्डिंग, एक ही रन और ये 9वां ओवर चलता हुआ, इस इनिंग का 9वां ओवर चलता हुआ 8 ओवर की समाप्ति पर 68 रन 3 विकेट के नुकसान पर। और ये घुमा दिया शॉट उबेद ने, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन यहां पर, 1 रन इसी बीच पूरा किया। और टीम का बढ़ता हुआ स्कोर 70 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के काफी बाहर से निकलती हुई है गेंद, अंपायर का इशारा वाइड बॉल, अपने लाइन लेन से भटके यहां पर गजेंद्र निकम। और अच्छा शॉट वहां पर आर के द्वारा, 1 रन के लिए दौड़ पले बल्लेबाज और 1 रन इसी बीच पूरा। बांध के रखा है डॉक्टर गजेंद्र ने बल्लेबाज को, कोई लंबा हिट नहीं अभी तक। 9वां ओवर चलता हुआ और ये फुल टॉस का पूरा फायदा उठाया यहां पर और उतनी अच्छी फील्डिंग वहां पर। उबेद का बैट यहां पर छिटक गया है अपने हाथों से। 1 ही रन मिलेगा इस गेंद पर। अब पेस चेंज किया था गजेंद्र निकम ने। अगली गेंद और ये घुमाने की कोशिश, यहां पर आर के पूरी तरह से बीट हो गए, पूरी तरह से बीट हो गए, कोई रन नहीं, डॉट बॉल निकालने में कामयाब। अगली गेंद और हल्के से खेल दिया गली के क्षेत्र में, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। दोनों दोस्त गजेंद्र निकम और आर के, दोनों एक बैच के, बचपन से साथ क्रिकेट खेलते हुए आए हैं, अलग अलग टीम में खेल रहे हैं। कॉलेज टीम के दोनों भी अपने अपने टीम के प्लेयर रह चुके हैं और वही सिलसिला अभी भी
25 साल बाद भी कायम। पिछले 30 साल से क्रिकेट खेल रहे हैं, कॉलेज दिनों से, बचपन के दिनों से, और वही शौक यहाँ पर पूरा अभी भी उनका चलता हुआ सिलसिला, अभी भी वो खेल का शुरू, और ये आगे भी चलता रहेगा। इस बीडीपीएल टूर्नामेंट के आयोजन का मकसद यही है कि जिस तरह का खेल और क्रिकेट का आनंद स्कूल डेज में लिया गया, उसी आनंद को अभी तुम्हारे प्रैक्टिसिंग डेज में भी लिया जाए। अगले गेंदबाज रजत निरखे, और ये बहुत ही अच्छा स्ट्रोक वहां पर 1 रन के लिए। अजय खर्चे सर की काफी अच्छी फील्डिंग वहां पर। यंगेस्ट प्लेयर बुल्डाना वॉरियर के। अगली गेंद, और ये उबैद का बहुत ही अच्छा शॉट ऑफ साइड में खेला हुआ, और यहां पर उतनी अच्छी फील्डिंग सचिन द्वारा, और 2 रन इसी बीच चुराने में कामयाब बल्लेबाज उबैद। धुआंधार बल्लेबाजी आज कर रहे हैं उबैद। 10वां ओवर चलता हुआ प्रतीक के रूप में, और ये घुमा दिया शॉट, थोड़ा मिस टाइम हो गया, इसलिए वहां पर 1 ही रन मिल पाएगा, और काफी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। रजत निरखे बढ़ता हुआ स्कोर 78 रन। 10वां ओवर चलता हुआ 3 विकेट के नुकसान पर। अगली गेंद, और ये बहुत ही अच्छा शॉट, यहां पर गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन के लिए। आरके का बहुत ही अच्छा हिट और हेलीकॉप्टर शॉट यहां पर आरके के बैट से आता हुआ, बहुत ही अच्छा स्ट्रोक यहां पर। और इस इनिंग का पहला छक्का आरके का, ये पहला छक्का इस इनिंग से आता हुआ। अगली गेंद, और ये बहुत ही अच्छी गेंद यहां पर आरके समझ नहीं पाए, और यहां पर डॉट बॉल निकालने में कामयाब। अगली गेंद, और बहुत ही अच्छा स्क्वायर कट यहां पर, और विजय निकाले की यहां पर काफी अच्छी कोशिश, लेकिन नहीं रोक पाए, और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन के लिए। बहुत ही करारा स्ट्रोक, और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। आप यहाँ पर ऑन डिमांड देयर विल बी ए कमेंट्री इन इंग्लिश। सो हियर इज अ completion of 10 overs and 88 runs at the loss of 3 wickets after the completion of 10 overs from Khamgao Titans. 88 runs at the loss of 3 wickets, Khamgao Titans after the completion of 10 overs. After winning the toss, Buldana Warriors elected to bowl first, and they invited Khamgao Titans for the batting, and they proved that why they have selected the bowling first, and they have succeeded till now. They are succeeded to restrict Khamgao Titans. Next over by Ashish Mule, facing Ubaid is facing Ashish Mule. Oh, that's a nice ball, and Vijay Nikale running behind the ball, and nice fielding by the fielder. Nice collection again by Ashish Mule, and 11th over is in progress.
and long hits are required now to reach a respectable maximum defendable score by Khamga Titans. And he tried to that's a very nice stroke by RK. 2 runs scored on this shot by RK, and 11th over is in progress. Let's see what happens. Oh, and this is a clean bowled. RK didn't understand this googly ball by Ashish Mule and completely, and he got out clean bowled. RK played a nice inning for his team today. He hits a huge 6 in front of the wickets in the stadium. And Ashish Mule, very nice bowling, and succeeded to out the dangerous player Dr. RK. Now, next ball. And that's a huge shot. Ball is in the air. And again, the drop catch here at the mid wicket. And umpire decision is 4 runs. So such type of boundaries are required in the death overs now. Next batsman is Sachin Baghe. He also played a nice inning yesterday on this ground. Score is 95. 11th over is in progress. Again the same type of stroke in the air, and fielder is behind that ball. Oh, they are just watching the ball. 1 bounce, 2 bounce, and 3 bounce out of the boundary for 4 runs. So again Sachin Baghe is playing in the same style what he played yesterday. A tall batsman and getting maximum benefits because of his long hands. And after the completion of 11 overs, score reached up to 99 runs at the loss of 4 wickets. Sachin Baghe, he scored 2 consecutive boundaries in his 2 balls. Now the last over, and the umpire decision is no ball. The ball is going out of the crease, and it's a free hit. Ball going out of the crease. Next. And it is a free hit ball, and he did not get any big hit on this ball. Ajay Kharche is the fielder, and he scored it on succeeded to get 1 run of buys. Next ball. Oh, again nice bowling by Rajat Nirkhe, and here is a third umpire review for stumping. Nice collection by Ashish Mule, and very quick in his keeping, just like Dhoni.
Third umpire Mehboob Sheikh, very experienced umpire for this tournament, BDPL season 10. 11th over is in progress and the score is on 1-1. 12th over is in progress. 11.1. After the completion of 11.1 over, score is 1-1 at the loss of 4 wicket. Third umpire is busy watching the review. Let me tell you that this is BDPL season 10 organized by Mehkar Cricket Association. BDPL season 10 organized by Mehkar Cricket Association in association Mehkar Royals, Mehkar Royal Challengers are the two teams that includes in this Mehkar Cricket Association. BDPL 10 season is organized here at Taluka Krida Sankul Mehkar. This is the last match of the qualifying for today. Three teams already qualified for the semi-finals today. Chikhli Lions, CMA Tigers and Mehkar Royals already qualified for the semi-finals, and let's see what happens in this match. The team which we will win in this match will qualify for the semi-finals. And here is the decision comes from the third umpire. He is not out. Umpire decision is not out. Sachin Baghe, he is a blaster, and let's see what he can do in the next 4 deliveries. 12th over is in progress from Buldana Warriors. And short ball from Mr. Rajat, and here is a misfield from Vijay Nikale, and batsman succeed to take 4 runs. Running between the wicket is very nice at this stage. Ubaid already. Very nice shot, and that's ball there. That's 4 run. Very nice shot by Baghe. Sachin Baghe. Last 2 deliveries to ball by Buldana Warriors. Rajat Nirkhe, nice bowler. Again
2 balls remains in this inning, first inning. Next ball. Nice shot by Sachin Baghe, and again nice running between the wicket by Ubaid and Sachin Baghe. 2 runs completed in this on this stroke. The last ball of this inning. And that's nice stroke by Mr. Baghe, and 2 runs again considered. Again there is a review for run out. Review for run out. Third umpire is looking for the review. So here's from the presentation, myself taking leave. Thank you. हा लास्ट बॉल मध्ये रनआउट होता. या मधोमध मी एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट मी आहे. या शैक्षणिक संस्थेचं नाव भिवसन पाटील शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 18 कॉलेजेस रन होतात. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे मोठे कॉलेज आहेत. त्यामध्ये मोठ्या कॉलेजची स्थापना म्हणजे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज, शिंदे BEd कॉलेज, नारायणा फार्मसी कॉलेज आणि राम पब्लिक इंटरनॅशनल स्कूल हे सर्व युनिट मेहकर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरा एक कॅम्पस वाशिमला सुद्धा एक 15 एकराचा कॅम्पस आहे. त्यामध्ये D.Pharm, B.Pharm, M.Pharm, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नावाने आहे. त्याचप्रमाणे त्याच कॅम्पसमध्ये श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, रिसर्च सेंटर वाशिमला या ठिकाणी 100ची इंटेक असून ते जवळपास 3री बॅच आमची चालू आहे. या ठिकाणी मी अतिशय आनंदपणाने सांगतो की प्रथमच या मेहकर शहरामध्ये BDPL क्रिकेट सामने आमचे डॉक्टर मंडळी घेत आहे. त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल तेही मी प्रदान करणारच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र गोविंदा प्रोफेसके, गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर. आमच्या शारणधार नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर यांच्याकडून हार्दिक स्वागत अँड बेस्ट ऑफ लक.
नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत नरसिंग राठोड, ऑर्थोपेडिशियन, राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर येथे मागील 10 वर्षापासून रुग्णसेवा करत आहोत. माझे 35 बेडेड असे सुसज्ज हॉस्पिटल बालाजीनगर मेहकर येथे आहे. आमच्याकडे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, सुसज्ज असे अतिदक्षता विभाग तसेच अपघात विभागाची सुविधा आहे. लेबर रूम तुमच्याकडे तसेच आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान योजना व इतर कामगार योजना अंतर्गत मोफत रुग्णांची सेवा केली जाते. धन्यवाद. BDPLच्या सर्व टीमला व सर्व खेळाडूंना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. सेव्ह हार्ट, प्ले स्मार्ट, लेट्स युनायटेड. धन्यवाद. रिसेप्शन येथे आमची टीम त्वरित मार्गदर्शन, नोंदणी आणि अपॉइंटमेंटची सुविधा देते. हेल्थ सेंटरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आणि मदत मिळते. ज्या चेकअप रूममध्ये रुग्णांची तपासणी बारकाईने आणि काळजीपूर्वक केली जाते. आपत्कालीन उपचारासाठी आमची प्लास्टर आणि इमर्जन्सी रूम सदैव तत्पर. अचूक तपासणीसाठी अत्याधुनिक एक्स-रे सुविधा. रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र फिमेल जनरल वॉर्ड आणि मेल जनरल वॉर्ड, स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित. गंभीर रुग्णांसाठी अत्यंत दक्षतेने चालणारा ICU विभाग सदैव सज्ज. जास्त आराम आणि खास टिपण्यासाठी आमच्या स्पेशल रूम्स आरामदायी आणि सोयीचे. जलद पुनर्वसनासाठी तज्ञ फिजिओथेरपी विभाग. लहान शस्त्रक्रियांसाठी बायका ओटी आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सुरक्षित, आधुनिक मेजर ओटी कार्यरत. याशिवाय अचूक तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब आणि सुरक्षित ब्लड स्टोरेज युनिट. कृष्ण शिंदे, मी डेंटल सर्जन आहे आणि या मेहकर शहरामध्ये 11/11/91 पासून मी प्रॅक्टिस करतो. 2024 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. या मधोमध मी एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट मी आहे. या शैक्षणिक संस्थेचे नाव भीमसेन पाटील शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 18 कॉलेजेस रन होतात. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे मोठे कॉलेज आहेत. त्यामध्ये मोठ्या कॉलेजची स्थापना म्हणजे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज, शिंदे BEd कॉलेज, नारायणा फार्मसी कॉलेज आणि राम पब्लिक इंटरनॅशनल स्कूल हे सर्व युनिट मेहकर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरा एक कॅम्पस वाशिमला सुद्धा एक 15 एकराचा कॅम्पस आहे. त्यामध्ये D.Pharm, B.Pharm, M.Pharm, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नावाने आहे. त्याचप्रमाणे संघाने 113 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सज्ज असतील बुलढाणा वॉरियर्स हा संघ. तर पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर गावंडे सर आलेत. मागच्या लीग सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी राहिली.
मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. आता बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. या अगोदर सामन्यात आपण बघितलं 30 वर्तुळाच्या म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकानंतर गोलंदाजी करत होते. आज गोलंदाजीसाठी लवकर आणलंय पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. डॉक्टर गावंडे सर तयार. डॉक्टर आशिष मुळे यांच्यासाठी. पहिला चेंडू काही क्षणासाठी हवेत देखील होता, परंतु एक टप्पा घेत सरळ क्षेत्ररक्षक आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवताय. कोणती धाव नाही. यावेळी देखील बॅकफुटला जात पंच केलाय. चेंडूला पाठवलंय. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कॉर्नर मध्ये जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर आतिश मुळे यांच्या बॅटमधून पहिला चौकार. चांगला प्रयत्न देखील तिथे डॉक्टर प्रतीक यांच्या माध्यमातून राहिला. 4 धावा धावफलकावरती. या 4 धावेने खातं उघडलं गेलंय. संघाचं देखील आणि वैयक्तिक देखील खातं उघडत असताना या सामन्यामध्ये धावफलकावरती 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असेल. हे पुन्हा शपल करत खेळण्याचा प्रयत्न होता. आतली कडा लागली होती. जसं पाहिजे तसं टायमिंग झालं नव्हतं. निर्धाव चेंडू. कमबॅक केलाय चेंडूने. धावफलकावरती 4 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जात पंच करत असताना शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव. या एका धावेने 5 धावा धावफलकावरती. यावेळी देखील चांगला चेंडू. उत्तर नव्हतं या चेंडूचं. डॉक्टर अत्तर दानिश यांच्याकडे. चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल राहिले. एक चौकार देखील आला तरी इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 धावा. हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक धावतायत. डीप मिड विकेटला चेंडू अडवला गेलाय एक टप्प्याच्या साहाय्याने. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावेवरती. पहिल्या षटकाची देखील समाप्ती झाली. एक इकॉनॉमिकल षटक टाकण्याचे यशस्वी आले डॉक्टर गावंडे सर. धावफलकावरती असतील 7च्या सरासरीने 7 धावा. 1 ओव्हर संपली आहे. आता नवीन गोलंदाज संघाचे कर्णधार स्वतः डॉक्टर आर के जाधव सर. राईट आर्म फास्ट गोलंदाज आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे. मागच्या काही सामन्यामध्ये लीग मॅचेस मध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना पहिला चेंडू निर्धाव चेंडू सोबत या षटकाची सुरुवात करत असताना यावेळी देखील कट करत असताना या चेंडूला पाठवलंय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. येतोय डॉक्टर आशिष मुळे यांच्या बॅटमधून हा चौकार. अकरा धावा. यावेळी देखील मिड ऑफच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंडला पटकत होत असताना
डॉक्टर आशिष मुळे यांचा क्लास चौकार. मागच्या चेंडूवरती देखील बघितलं डाऊन द ग्राउंड हा फटका सजत असताना मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका सजवला होता. चौकार आलाय. डॉक्टर आशिष यांच्या बॅटमधून तिसरा. 15 धावा. आता 63 चेंडू मध्ये 98 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा शपलोत खेळण्याचा प्रयत्न होता. पायाला जाऊन आदळतोय हा चेंडू. कोणती धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. 15 धावा धावफलकावरती 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न. गली क्षेत्रामध्ये एक धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील हा चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक धावताय, परंतु नो मॅच लाईन मध्ये जाऊन हा चेंडू पडलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करत असताना 17 धावा धावफलकावरती. डॉक्टर दानिश आता स्ट्रायकिंग एंडला. 2 षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. सतरा धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 17 धावा. अठरा धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या होत्या. हे देखील पहिला चेंडू कट केलाय. फेकी थोडी चुकीची. रनआउटची देखील संधी. या एका धावेने धावफलक हलतय. 19 धावा. यावेळी देखील हलक्या हाताने हा शॉट. एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. पुश करो आणि खुश राहा या पद्धतीचा फटका. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20 धावा. यावेळी आडव्या बॅटने हा फटका सजवला. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा. 57 बॉल 92 धावांची आवश्यकता. 57 चेंडू 92 धावा.
बॅकफुटला जात कट केलाय. बॉटमहॅनचा चांगला वापर, चांगले क्षेत्ररक्षण कव्हर क्षेत्रामध्ये. या चेंजवरती देखील एकच धाव, एकेरी दुहेरी धावाने धावसंख्या वाढते. 22 धावा. या 4 चेंडूमध्ये 4 चौकार देखील आले, 4 सिंगलच धावा आल्यात. 22 धावा. यावेळी देखील बॅकफुटला जात पुल केलाय. कार्पेट फटका हा, एकच धाव. 5 सिंगल देखील आलेत. या 5 चेंडूवरती 5 सिंगल येत असताना 23 धावा. पुन्हा एक इकॉनॉमिकल षटक. ताकद, चांगली गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर गावंडे सर यांची. 2 षटकामध्ये त्यांनी दिल्या 13 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 23 धावा. तेवीस धावा. आता नवीन गोलंदाज आलेत. पहिल्या 3 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 23 धावा काढल्यात. 7.67 सरासरीने. आता या 10च्या सरासरीने येणाऱ्या 54 चेंडूमध्ये 90 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. नवीन गोलंदाज डॉक्टर प्रमोद बनसाहेब आलेत. डॉक्टर प्रमोद यांचा पहिला चेंडू डॉक्टर आशिष मुळे यांच्यासाठी. पहिलाच बॉल डॉक्टर प्रमोद यांचा खेळून काढलाय तो. कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी देखील. रॉकेट थ्रो. एका धावेने 24 धावा. आता मोठे फटके खेळावे लागतील कारण रिक्वायर रन रेट गेलाय 10.8 वरती. 53 बॉल, 89 धावांची आवश्यकता. यावेळी देखील चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू. मागील षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी ताकद 5 धावा खर्च केल्या. यावेळी देखील हा चेंडू देखील हवेमध्ये गेलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन हा चेंडू पडणार. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावा. 24. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतायत पुढील काही षटकांमध्ये. यावेळी देखील हा चेंडू हवेमध्ये. प्रतीक वडाळे त्या बॉलच्या खाली. चांगला प्रयत्न. हा जेल निसटतोय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. येईल डॉक्टर आशिष मुळे यांच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. सॉरी, डॉक्टर अथर दानिश यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पहिला चौकार त्यांच्या बॅटमधून. 30 धावा. यावेळी देखील परफेक्ट यार्कर पेश करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उत्तर नव्हतं या चेंडूचं. 30 धावा.
यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढत असताना मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आली आहे या चेंडूवरती. या एका धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. 31 धावा झाल्या आहेत 4 षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या 3 षटकामध्ये देखील बघूया येणाऱ्या पुढील षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतायत. 31 धावा झाल्या आहेत. 48 बॉल 82 धावांची आवश्यकता. येणारे 48 चेंडू 82 धावा. डॉक्टर सचिन आलेत नवीन फलंदाज. काल देखील खूप सुंदर फलंदाजी केली होती डॉक्टर सचिन यांनी. पहिला चेंडू ओव्हरपिच लाईनचा चेंडू होता. हा चेंडू पाठवलाय गॅप मध्ये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर अतर दानिश यांच्या बॅट मधून हा क्लास चौकार. या चौकारा सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. स्वागत करत असताना यावेळी देखील चांगला चेंडू. कम बॅक केला या चेंडू सोबत. 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आतली कडा देखील होती. जसं पाहिजे तसं कनेक्शन झालं नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. या एका धावेने धावसंख्या 36 धावा. 4.3 चेंडूचा खेळ झालाय. 45 बॉल मध्ये 77 धावा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा आहे तर. बुलढाणा वॉरियर्स संघाला मागचा सामना देखील रोमांचक. यावेळी देखील चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत डॉक्टर सचिन बघेसर. या षटकात इकॉनॉमिकल राहिले आतापर्यंत. एक चौकार आपण बघितला तरी इकॉनॉमिकल गोलंदाजी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न देखील थोडीशी मिसफील्ड झाली आहे. त्याचा फायदा घेत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आतापर्यंत. या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धावा. 38 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी, सलामीची जोडी, चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला पाठवलंय. क्लास दाखवत असताना डॉक्टर आशिष मुळे. या सामन्यामध्ये त्यांच्या बॅट मधून आला 4था चौकार. या चौकारा सहाय्याने बुलढाणा वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 धावा. डॉक्टर आशिष 16 बॉल मध्ये 25 धावेवर जाऊन पोहोचलेत. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 5 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 42 धावा धावफलकावरती. येणारे 42 चेंडू 71 धावांची आवश्यकता असेल. बुलढाणा वॉरियर्स संघाला देखील एक महत्वाची आणि चुरशीची लढत आपल्या समोर. बुलढाणा वॉरियर्स वर्सेस टायटन्स खामगाव. प्रथम फलंदाजी करताना 112 धावा केल्या. 113 धावांचं लक्ष ठेवलंय. 113 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा. आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होईल. कृपया ड्रिंक्स टॉली तयार ठेवायची आहे. 42 धावा.
3 सेमीफायनलिस्ट संघ आपल्याला मिळाले. चौथा सेमीफायनलिस्ट या सामन्यातून मिळेलच. उद्या देखील BDPL 10चा रोमांच ग्रँड फिनाले देखील पाहायला मिळेल. 2 सेमीफायनलचे सामने, त्यानंतर ग्रँड फिनाले. क्वार्टर फायनल 4. 6व्या षटकाचा 6वं षटक घेऊन आले डॉक्टर. पहिला चेंडू, या चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर दानिश, अतर दानिश यांच्या बॅट मधून आता माका चौकार. डॉक्टर पांडुरंग सर आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचत असताना आणि ड्रिंक्स रिव्ह्यू देखील घेतलाय पंचांनी आणि ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानात. ड्रिंक्स ब्रेक मैदानात असेल. आणि नो बॉल घोषित केलाय पंचांनी. थर्ड अंपायरांनी नो बॉल घोषित केलाय. लीगल अनलीगल ऍक्शन असल्यामुळे हा बॉल इनलीगल ऍक्शन असल्यामुळे नो बॉल घोषित करत असताना त्याच कॅम्पसमध्ये श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर वाशिमला या ठिकाणी 100ची इनटेक असून ते जवळपास 3री बॅच आमची चालू आहे. या ठिकाणी मी अतिशय आनंदपणाने सांगतो की प्रथमच या मेहकर शहरामध्ये BDPL क्रिकेट सामने आमचे डॉक्टर मंडळी घेत आहे. त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल तेही मी प्रदान करणारच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र गोविंदा प्रोफेसके, गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल शिवाजीनगर मेहकर. आमच्या शारणधार नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल शिवाजीनगर मेहकर यांच्याकडून हार्दिक स्वागत अँड बेस्ट ऑफ लक.
डॉक्टर प्रमोद सर आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवरती. 42 बॉल 66 धावांची आवश्यकता. येणारा चेंडू फ्रीट. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवला आणि फ्रीट बॉलवर पिक्चर सुपर हिट केली आहे डॉक्टर दानिश अत्तर यांनी. अत्तर दानिश यांच्या बॅट मधून आज चौथा धमाका. चौकार. 25 धावा. 25 धावेवरती जाऊन पोचले 16 चेंडू मध्ये आणि दोन्ही बॅटर 16 बॉल 25 16 बॉल 25 सेम स्कोर वरती खेळत आहे. पन्नासचा पल्ला देखील पार केलाय बुलढाणा वॉरियर्स संघाने. 51 धावा धावफलकावरती. 40 बॉल 62 धावांची आवश्यकता. यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन करत असताना चांगला चेंडू. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एकच धाव चेंडूवरती. मिड ऑफ क्षेत्रामध्ये 52 धावा. 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. 38 बॉल 61 धावा. धावांची आवश्यकता 38-61. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव. या एका धावेने धावसंख्या 53 धावा. 5.5 चेंडूचा खेळ झालाय. चांगलं षटक हाताळलंय. 5.5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील बॅकफुटला जात कट केलाय. चेंडूला पाठवलंय कव्हर क्षेत्रामध्ये. थोडं फंबल झालंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा आतापर्यंत तरी यशस्वीरित्या पूर्ण केलाय. 2च धावेने समाधान मानावे लागेल. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 55 धावा. आणि उरलेल्या 6 षटकामध्ये पाहिजे 58 धावा जिंकण्यासाठी बुलढाणा वॉरियर संघाला. 9.67च्या सरासरीने 36 चेंडूमध्ये 58 धावा कराव्या लागतील. 55 धावा स्कोर कार्ड वरती. BDPLचा आज 9वा दिवस. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना. शेवटची इनिंग बघूया. बुलढाणा वॉरियर संघ आणि खामगाव टायटन संघ यामध्येही सुरू असलेली लढत. उद्याच्या सेमीफायनलसाठी असलेलं तिकीट मिळवण्यासाठी कोणता संघ पुढे जातोय. येणारा 6 षटकांचा हा जो खेळ आहे हा खेळ आपल्याला निर्णय देईल. बुलढाणा वॉरियर संघाचा स्कोर झालेला आहे तो 6 ओव्हरनंतर 55 रन आणि उरलेल्या 6 ओव्हरमध्ये पाहिजे त्यांना 58 रन जिंकण्यासाठी. कॅप्टन स्वतः 7वा षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी असं दिसतंय. थोडा सामना जलद गतीने उरकवावा अशी मी विनंती करतो. वैयक्तिक RK जाधव सर आलेत. पहिला चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. चेंडू जातोय कव्हर सीमारेषेच्या बाहेर. क्लास दाखवत असताना डॉक्टर आशिष मुळे बॅकफुटला जात पंच केला होता. कव्हरच्या दिशेला चौकार खेचलाय. या 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 59 धावा. 35 बॉल 54 धावाची आवश्यकता. 35 चेंडू 54 धावा. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. बघूया पंचांचा इशारा येतोय. चौकार 1 बाउन्स. 1 टप्पा पडत सीमारेषेच्या बाहेर हा चौकार गेलाय. लागोपाठचे 2 चौकार खेचत असताना डॉक्टर आशिष
19 बॉल 34 धावेला जाऊन पोहोचलेत. 63 धावा धावफलकावरती. 34 बॉल 50 धावांची आवश्यकता. यावेळी देखील बाहेरची कडा होती. विकेट किपर पेक्षा खूप दूर होता चेंडू, त्या कारणाने झेल घेता आला नाहीये. तेहतीस बॉल 49 64 धावा धावफलकावरती. 6.3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताच्या सहाय्याने चेंडू अडवला जातोय, पकडला जातोय, थ्रो केला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या 66 धावा. 32 बॉल 47 धावांची आवश्यकता. यावेळी थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करीत असताना या अतिरिक्त 1 धावेसोबत धावसंख्या 67 धावा. 42 बॉल 46 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना सलग 2 चेंडू वाईट आले. त्या षटकामध्ये खराब गोलंदाजी. 68 धावा. 32 बॉल 45. यावेळी देखील या चेंडूला पाठवलंय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. मिस फील्ड, त्याचा फायदा मिळेल बुलढाणा वॉरियर्स संघाला. आणि डॉक्टर अतर दानिश यांच्या बॅटमधून हा 5वा चौकार. चांगली साजेदारी देखील झाली आतापर्यंत. सलामीची दोन्ही ही जोडी आतापर्यंत 72 धावांची साजेदारी करत असताना या सामन्यामध्ये 31 बॉल 41 धावांची आवश्यकता असेल. 31 चेंडू 41 धावा. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण भागीदारी होत असताना वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. या अतिरिक्त 1 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 73 धावा. 73 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढत असताना या चेंडूला चूक चेंडू टाकला होता डॉक्टर RK जाधव यांनी. 1 धावेने या 1 धावेबरोबर षटक होईल समाप्त. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 74 धावा. आता येणारे 30 चेंडू 39 धावांची आवश्यकता. 30 बॉल 39 धावा असं समीकरण मैदानामध्ये. बघूया सामना कुठे जातोय. सेमीफायनलचं तिकीट कोणता संघ बुक करेल हे बघण्यासारखं असेल, कारण दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. 30 बॉल 39 धावा. 7.80च्या सरासरीने धावा करावे लागतील. संघ आता जर विचार केला तर 10.57च्या सरासरीने 74 धावा आतापर्यंत केल्या आहे. 30 बॉल 39 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढील गोलंदाज डॉक्टर सचिन आलेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. बघूया महत्वाचा षटक टाकण्यासाठी ते आलेत. 7 ओव्हर 74. पहिला चेंडू. हा चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. धावते चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव सहजरित्या पूर्ण. या 1 धावेने 75 धावा धावफलकावरती. 7.1 चेंडूचा खेळ झालाय. डॉक्टर आशिष मुळे 20 बॉल 35 धावा. यावेळी देखील चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे खामगाव टायटन्स संघाला. जेवढे ते निर्धाव चेंडू टाकतील तेवढाच त्यांना फायदा होईल. यावेळी देखील आडव्या बॅटने या चेंडूला पाठवलंय ढगात. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलाय डॉक्टर आशिष यांच्या बॅटमधून पहिला षटकार. लेफ्ट करत असताना या शॉटला या चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर.
डॉक्टर आशिष 22 बॉल 41 धावेवर जाऊन पोहोचलेत. कर्णधार देखील आहेत. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून, गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी, आता फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतायत. 81 धावा. यावेळी थोडा दिशाहीन चेंडू, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू. अतिरिक्त एक धाव. 82 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जात कट केलाय. कव्हर इथे चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर उभी त्यांच्या माध्यमातून. थ्रो देखील एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 83 धावा. सव्वीस बॉल 30 धावांची आवश्यकता. 26 चेंडू 30 धावा. यावेळी देखील फुल टॉस बॉल. हा चेंडू जातोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती देखील एक धाव. एका धावेने धावफलक 84. 7.5 चेंडूचा खेळ संपलाय. बुलढाणा वॉरियर्स 29 धावा 25 चेंडू मध्ये. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडा दिशाहीन चेंडू, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू घोषित करत असताना थोडी दिशाहीन गोलंदाजी होत असताना या षटकामध्ये 85 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जात कट केलाय. डॉक्टर उबे थोडीशी मिस फील्ड, त्याचा फायदा घेत 2 धावा आतापर्यंत तरी पूर्ण झाल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 87 धावा. 24 बॉल 26 धावांची आवश्यकता असेल. आता उर्वरित येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल जर सेमीफायनलचं तिकीट बुक करायचंय तर. बघूया आता कशा प्रकारे खेळ होतोय. वापसी करावी लागेल. इथे टायटन्स खामगाव संघाला आणि क्षमता देखील आहे संघामध्ये. आज डॉक्टर विवेक सारखा गोलंदाज संघामध्ये दिसत नाहीये. त्यांची देखील कृपया कुठेतरी कमी भासत असेल, कारण इकॉनॉमिकल गोलंदाज जर म्हटली ना तर डॉक्टर विवेक यांनी ती इकॉनॉमिकल गोलंदाजी करून दाखवली होती लीग मॅचेस मध्ये टायटन्स बुलढाणा संघाकडून. त्या गोलंदाजात देखील कमी ते भासत असताना तर नवीन गोलंदाज आले तर पहिलाच बॉल खोदून काढत असताना या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होत असताना या एका धावेने धावसंख्या 88 धावा. 23 बॉल 25 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 25 धावा. मॅच ऑन. यावेळी देखील चांगला चेंडू डॉक्टर प्रमोद यांच्या माध्यमातून. डॉट बॉल येत असताना 22 बॉल 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि मिस फील्ड, त्याचा फायदा आणि येईल चौकार. डॉक्टर आशिष पोहोचतायत 26 चेंडू मध्ये 48 धावेवरती. 48 धावा पूर्ण करत असताना संघाच्या देखील 92 धावा पूर्ण झाल्यात. आता 21 बॉल 21 धावांची आवश्यकता. बॉल टू रन असं इक्वेशन आता कुठेतरी सेफ होतो या सामन्यामध्ये बुलढाणा वॉरियर्स संघ. इथून आता 21 बॉल 21 धावांची आवश्यकता. यावेळी 2 चंद्रनवाद चेंडूला पाठवलंय धगाट सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि षटकाराने अर्धशतक पूर्ण करतायत डॉक्टर आशिष मुळे सर. अभिनंदन असेल. 27 बॉल मध्ये 54 धावा करण्याचा पराक्रम केलाय. यासोबतच 98 धावा धावफलकावरती. आता येणारे 20 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 20 बॉल 15 धावा.
यावेळी देखील बॅकफुटला दात कट केलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर आशिष मुळे यांचा अजून एक धमाका चौकार. डॉक्टर आशिष मुळे यांच्या बॅट मधून 8वा चौकार आलाय. खूप सुंदर फलंदाजी. 19 बॉल 11 धावांची आवश्यकता. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढत असताना या चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग आणि मिड विकेट दिशेच्या बरोबर मधोमध हा चेंडू. 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या 104 धावा आणि 104 धावांची तब्बल पार्टनरशिप देखील केली आहे दोन्ही फलंदाजांनी. 55 चेंडू मध्ये 104 धावांची भागीदारी देखील. आता येणारे 18 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 18 बॉल 9 धावा. नवीन गोलंदाज ट्रॅकवर डॉक्टर प्रवीण. डॉक्टर प्रवीण यांचा पहिला चेंडू. हा चेंडू हवेमध्ये स्थिरावलाय. झेल घेण्याची देखील संधी होती. चांगला प्रयत्न देते परंतु हा झेल सुटलाय. 1 धाव. डॉक्टर प्रवीण वराडे सर आलेत. खूप सिनियर दिसत आहेत. थोडा दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू घोषित करत असताना या एका धावेबरोबर धावसंख्या 106 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट बॉल पेश करत असताना डॉक्टर प्रवीण सर. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळी देखील चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतायत. जर प्रवीण सर यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी देखील. एक सिनियर डॉक्टर देखील आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देत असताना या सामन्यामध्ये सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. पुन्हा एकदा कोलर टप्प्याचा चेंडू होता. सरळ जाऊन स्टंप उद्ध्वस्त करतोय चेंडू. 2 धावा तोपर्यंत दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आता 13 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. 13 बॉल 5 धावा. बुलढाणा वॉरियर्स संघ विजयाचा खूप जवळ आलाय. आता इथून बघूया कोणता चमत्कार होईल का. समोर त्या चेंडूला पाठवलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. इकॉनॉमिकल षटक राहिलंय. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. आता येणारे 12 चेंडू 4 धावांची आवश्यकता. डॉक्टर प्रवीण यांच्या ओव्हर्स मध्ये आल्या 5 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी. आता नवीन गोलंदाजी मार्कवर. डॉक्टर निलेश यांचा पहिला चेंडू. चांगला चेंडू. डॉट बॉल सोबत सुरुवात करत असताना 11 बॉल 4 धावांची आवश्यकता. यावेळी देखील दांडी गोल करत असताना फर्निचर तोडलंय डॉक्टर निलेश यांच्या खात्यामध्ये. पहिला गडी बाद. डॉक्टर आशिष मुळे 35 बॉल मध्ये 63 धाव करून परतताय. चांगली फलंदाजी करत ते परतले. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांची फलंदाजी आवडली असतील तर. 109 धावा धाव फलकावरती. एक चांगल्या परिस्थितीवर नेऊन आणलंय आपल्या संघाला कर्णधार डॉक्टर आशिष. नंतर संघाची साथ सोडत असताना आता नवीन बॅटर बॅटिंग साठी आलेत.
डॉक्टर राहुल आलेत आता नवीन बॅटर. डॉक्टर राहुल साठी पहिला चेंडू, हा चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आणि यासोबतच चौथा संघ ठरलाय सेमीफायनलिस्ट. सेमीफायनलचं तिकीट बुक करत असताना बुलढाणा वारियर संघ. बॉल व्हायला विनंती असेल की तो बॉल आणून घ्यायचा आहे. अभिनंदन असेल. आज 4 संघ मिळाले सकाळच्या सामन्यामध्ये. सीएमए लॉयन्स संघ, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये मेकर्स रॉयल्स हा संघ, तिसऱ्या सामन्यामध्ये सीएमए टायगर हा संघ आणि या सामन्यात बुलढाणा वारियर संघ. म्हणजे 4 संघ उद्या आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनलचं तिकीट बुक केलंय बुलढाणा वारियर संघाने. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया मॅन ऑफ द मॅच सेरेमनीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचंय. मॅच आशिषमुळे 20 ओव्हर 1 विकेट 36 बॉलमध्ये 63 रन. हे पहा, हे दिलं ना. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत नरसिंग राठोड, ऑर्थोपेडिशियन, राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर येथे मागील 10 वर्षापासून रुग्णसेवा करत आहोत. माझे 35 बेडेड असे सुसज्ज हॉस्पिटल बालाजीनगर मेहकर येथे आहे. आमच्याकडे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, सुसज्ज दोन्ही संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया मॅन ऑफ द मॅच सेरेमनीसाठी एकत्र यायचं आहे. आजचा जो चौथा क्वार्टर फायनलचा सामना झाला आहे, हा सामना खामगाव टायटन वर्सेस बुलढाणा वारियर या संघामध्ये झालेला आहे. आणि या मॅचमध्ये बुलढाणा वारियर संघ हा तब्बल 9 विकेटने जिंकलेला आहे. आजचा जो चौथा सामना झाला क्वार्टर फायनलचा, हा बुलढाणा वारियर वर्सेस खामगाव टायटन यांच्यामध्ये झालेला होता. याच्यामध्ये खामगाव टायटनने 112 रन काढून आपल्या बुलढाणा वारियर संघाला लक्ष दिलं होतं 113 रनांचं. आणि बुलढाणा वारियर संघाने हे 10.3 ओव्हरमध्येच हे लक्ष्य पार केले. सर, 3 मॅचेस लगातार 3 विन आणि आजचा जो क्वार्टर फायनलचा जो प्रवास आहे इथे संपला आहे. आपण कुठेतरी आज थोडंसं कमी पडलोय, याबद्दल काय सांगाल? निश्चितच, पण ग्रुपमध्ये 3 मॅचेस कन्झिक्युटिव्ह विन याची मला खूप प्राऊड आहे आणि टेबल टॉप राहिलो यावेळेस. त्यासाठी मी सर्वात आधी माझ्या खामगाव टायटन टीमचं थँक्यू फॉर सपोर्टिंग मी अँड बिअरिंग मी. बुलढाणा वॉरियर्स यांचं बॉलिंग युनिट खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आम्हाला आधीपासून मत होतं. आज जरा बॉलिंग युनिटमध्ये आम्ही थोडंसं वीक होतो, एक आमचा प्लेअर नव्हता तर. बट इट्स ऑल अबाउट गेम आणि मजा आली. अँड ऑल द कॉंग्रॅच्युलेशन्स टू बुलढाणा वॉरियर्स. आणि आता बघू समोर यांनी फायनलपर्यंत जावं असं वाटतंय. धन्यवाद सर. सर आशिष सर, पहिला BDPL 10चा हा पहिला सेमीफायनलचा प्रवेश, काय सांगाल? खूप आनंदी आहे आम्ही, कारण की आमची टीम 10 वर्षापासून खेळत आहे आणि पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये जात आहे. आणि पूर्ण टीमची मेहनत आहे.
आणि सगळे छान खेळले. आणि आर के सर आमचे खूप चांगले मित्र आहे, ते वॉरियर्सच आहेत आमच्या वॉरियर्सकडून. आणि आम्ही जे जिंकलो आमच्यापेक्षा नक्कीच त्यांना जास्त आनंद झाला असेल हे मला मनापासून माहिती आहे. मॅन ऑफ द मॅचकडे बोलतो मी. आज मॅन ऑफ द मॅचमध्ये 36 बॉलमध्ये 63 रन सोबत 2 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतलेले असेच कर्णधार वॉरियर संघाचे आशिष मुळे सर. मी डॉक्टर निलेश गट्टाणी सरांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच त्यांना देऊन सत्कार करण्यात. तब्बल 1 लाख रुपयांचा चेक त्यांच्या अकाउंटमध्ये हा उद्याच्या फायनलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थांबा रे तुम्ही सगळे. नाही अजिबात नाही. नाही नाही सबको मिलेंगे भाई. सगळ्यात आमचे आधारस्तंभ आहे आणि ही टीम जमवण्यात ज्याचा पूर्ण खूप मोठा हात आहे असे आमचे डॉक्टर सचिन बगे साहेब, व्हाईस कॅप्टन खामगाव टायटन्स. यावर्षी टीम बनवण्यासाठी सचिनने खूप मेहनत घेतली अँड थँक्यू सचिन. यानंतर आमचे टीमचे मेंटॉर डॉक्टर पांडुरंग हटकर साहेब आले नाही का. त्यानंतर आमचे वरिष्ठ खेळाडू डॉक्टर प्रवीण तिवारी सर. एक्स्ट्राऑर्डिनरी ओव्हर सर, सुंदर बॉलिंग आज. तदनंतर आमचे अजून एक वरिष्ठ खेळाडू डॉक्टर शरद गावंडे सर, यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली बॉलिंग झाली. व्हेरी वेल प्लेड सर. यावेळेसचे आमचे नवीन फाउंड आणि दररोज. त्यानंतर डॉक्टर उमर फारूक, पिंपळगाव राजा. अजून एक खामगाव टायटनला जुळलेला आणि परिवारात भर आमचा डॉक्टर चार्मिंग डॉक्टर प्रतीक वराडे. सुपर्ब बॅटिंग. त्यानंतर आमचं त्याचाच जोडीदार जो ओपन करतो एक्स्ट्राऑर्डिनरी डॉक्टर मुबशीर टायटन. त्यानंतर आमचे बंधू डॉक्टर निलेश. ज्या माणसाचा वेळ भेटत नाही पण वेळात वेळ काढून आमच्यासाठी तो आमच्या शब्दाखातर येतो अशी माझे प्रिय मित्र डॉक्टर प्रमोदजी बंड साहेब, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूपच सुंदर असे आमचे बंड साहेब. आणि टायटनचा कणा जो सगळ्यांना घेऊन चालतो आणि सगळेच त्यांना ओळखतात असे आमचे मोठे बंधू डॉक्टर प्रवीण वराडे सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व टायटनचे डॉक्टर प्रवीण वराडे सर. आणि शेवटी मी